नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडागोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिव्य असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून अभ्यास करून वारवडधाऱ्या माणसांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला देत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला देवाधिकांच्या वंचित राहिलं ना पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. असे 52 चिवडे असो, देवींचा गुड रहस्य असो, मंत्र असो, टोटके असो, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, हे असे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला समजून सांगत असतो, जेणेकरून मित्रांनो तुम्ही कुठल्याही भूलभुलैयामध्ये फसवू नका आणि मेंढरासारखे मुडकं हलवू नका, हे मात्र लक्षात ठेवा. आजकालचा दिखावाचा बाजार भरपूर झालेला आहे. कोण उठल सुटल गादी बनवतंय, कोण गेनमाळ करतंय, कोण चेडं विकतंय. इंस्टाग्रामवर नुसता बुवा बाबांचा सुळसुळाट झालेला आहे. जेवढा सुळसुळाट झालेला आहे तेवढा हे जेलबंद देखील होत आहेत, कारण सगळे शिकाऊ पिलर आहेत. ना ग्रुपसोबत एकनिष्ठ राहतात, ना कुठल्या प्रकारची साधना असतात, मंत्र चिकित्सा असते. फक्त गुरु दिला अंगारा, घे मग सांगारा, पुढच्याला लुटायला हे रिकामे असतात. अशापासून तुम्ही सावधान राहिलं पाहिजे. या भूलभुलैयामध्ये तुम्ही फसलं नाही पाहिजे. सत्य काय असत्य काय तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पडका, फरक घ्या, नंतरच त्या गादीला जावा, नाहीतर लूट हे तुमची झाली नाही पाहिजे, हेच मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. असे 52 चेड्यांचे असो, 52 धूपकांड असो, टोटके असो, असे श्रद्धा अंधश्रद्धा सगळ्यावर मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही पाहू शकता. गुप्त साधना असो, गुप्त रहस्य असो, असे अनेक प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या प्रश्नाद्वारे उत्तर मी देण्याचं काम करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो, आखाडाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. आखाड, महिन्यात जरी आणि मर्जी, संपूर्ण माहिती, पूजा बघा आणि रेड्यावर का देवी बसली, ह्याच्यावर मी आज तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो. आखाड महिन्यामध्ये जरी मरीची, लक्ष्मीची, लकाबाईची कशी पूजा केली जाते, गाडेवानाची कशी पूजा केली जाते, काय मानपान आहे, कशी आई साहेब जरी मरी हे कशी कोकणच्या किनाऱ्या पट्टीतून आली आणि कसा खुमाळ घातला, आईसाहेबांनी आशीर्वाद देखील दैत्याला दिला. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. आपण देवीच्या म्हणजेच की महालक्ष्मी असो, त्याच्यानंतर वरकडची लक्ष्मी असो म्हणजे लखाबाई असो, देवडीची लखाबाई असो, लक्ष्मी असो, पिलवची लक्ष्मी असो, अशा अनेक प्रकारच्या देवी दिक्क हे आईसाहेबांचे वेगवेगळे नावांनी आईसाहेब प्रसिद्ध आहे. कधी म्हातार स्वरूपात, कधी संसार स्वरूपात, कधी यंग पोरीच्या स्वरूपात आईसाहेबांना, भरपूर जणांना, गाडेवानांना आईसाहेबांनी दर्शन दिलं आणि तेच गाडेवान आईसाहेब हे मात्र पूजत असतात गाडेवान म्हणून. जसंच की मित्रांनो आईसाहेबांचा इतिहास, लकाबाईचा, लक्ष्मीबाईचा इतिहास संपूर्णपणे यूट्यूब चॅनलवर जरा खराखुरा कोणी इतिहास सांगितला असेल तर शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे मित्रांनो, जे की ते तुम्हाला सांगण्याचं कार्य करत असतं, सत्य सांगण्याचं कार्य करत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. काही काही लोकांना ते पटत नाही, कारण त्यांचे यूज कमी होतात. त्याच्यानंतर त्यांना वाटतं की माझ्यासारखे शिकलं नाही, हा खूप शिकलाय. एकामेकाचे पाय खेचण्यामध्ये हे बुवा बाबा एक नंबर असतात, हे मात्र लक्षात ठेवा. पण खरं काय खोटं काय हे तुम्हाला कळावं म्हणून मी झुंजत असतो आणि त्यांचा दावा देखील मी फटकाळून काढत असतो, हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो. जरी मरी आखाड महिन्यामध्ये जरी मरीची, लक्ष्मीबाईची, लखाबाईची पालखी निघली जाते. ज्या टायमाला पोत्रा जळातून आईसाहेबांना वर काढतो, गाडी बनवली जाते, म्हणजेच की बैलगाड्यासारखी गाडी बनवून आईसाहेब त्याच्यावर स्वार असते आणि गावाच्या इशूतून मित्रांनो घडा वाजवी हाडण चालली पुढं पुढं, असं हे मर्याई लक्ष्मीबाईचं काम आहे, लखाबाईचं काम आहे. एवढं खतरनाक आहे, इशीवरची देवी आहे मित्रांनो. ज्या टायमाला आषाढी वारी भरती, त्या टायमाला लखाबाई मित्रांनो, ज्या टायमाला एकादशी मोठी होऊन जाते त्या टायमाला लखाबाईचा गाडा जायला सुरुवात होतो, कारण वारकरीचा मान, हारींचा मान मात्र मित्रांनो लखाबाई लक्ष्मी आई म्हणजेच की जरी मरी देती आणि पुढं मित्रांनो चालत राहती. गाडा चाली पुढं, गाडी वान तिच्या मागे मागे, असं ह्या लखाबाईचं सत्पन आहे मित्रांनो. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, अकरार विक्रार, मशानात खाणं राहणं बोक्यानं, पण खतरनाक विक्रार 11 रूप दैत्य मारून टाकला. गुरु दैत्याचं चितडे करून टाकले. म्हणून पहिलं कोंबडं त्या दैत्याचं स्मशानात दिलं जातं. कोंबडं तोडताचा मान पोतरांजांचा असतो, हे मात्र लक्षात ठेवा. आजकाल गेनमाळेच्या नावाखाली लोकांना लुटलं जातं मित्रांनो. जर तुमच्या अंगात लक्ष्मी, लखाबाई, गाडेवान येत असेल तर तुम्ही पोतराजकडूनच गेनमाळ केली पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. ज्या टायमाला ते जळातून तिला बाहेर काढायचा होता तेव्हा कुठला बुवा बाबा आला नव्हता, कुठला पंत आला नव्हता, तेव्हा एक पंत पदला माणूस आला होता, देवरूपी आला होता.
तिनं जी की जळातून त्या लक्ष्मीआईला बाहेर काढण्याचं काम केलं. लोकांचं मित्रांनो, आज तुम्ही जे लोक तुम्ही पोचताय लकाबाई लक्ष्मीआईला, ते पोतराजामुळं न पोचताय, हे बी लक्षात ठेवलं पाहिजे. आजकाल सोनं नाणं घालणारवाले बोलतील मी लक्ष्मीआईची गेनमाळ करतो, करू नका. ढोंग्याचं पांघरून घेणारे बुवा बाबा भरपूर आहेत. लकाबाईला फक्त आणि फक्त मित्रांनो गाडीवानाचाच म्हणजेच पोतराजाचाच मान आहे, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मग ज्या टायमाला जर तुमच्यामध्ये आखाड महिन्याचं पाणी काढलं जातं, बुवा बाबा भरपूर काढतात, त्या आखाड महिन्यामध्ये पोतराजांना उठवून त्यांच्या आवाजात त्यांना आगारण करून त्याला बाहेर काढलं जातं. तिचं आखाड पाणी केलं जातं, लिंबाचा ढाळा. त्याच्यानंतर तिच्या गाडीवानाला मान मात्र कोंबड्याचा बकराचा मान तिला दिला जातो. आखाड महिन्यामध्ये बकरा सोड जमत नाही. रेड्यावर बसून झालेली स्वार, जसंच की प्रत्येक याला महिषासूर मारला, महिषासुराला पाय धरलं तर कोणी इशेपशी ठेवलं, कोणी त्याच्यावर स्वार झाली. जसं की मित्रांनो 11 विक्रा रूप भेटतं. रेडा म्हणला यमराज आठवतो. यमराज म्हणजेच मृत्यू दंड देणारा माणूस, मृत्यू दंडावर मित्रांनो काम करणारा म्हणजे यमदूत, हे मात्र लक्षात ठेवा. यमराज मात्र लक्षात ठेवा. त्या यमाला पण बिली नाही मात्र त्याचाच रेड्यावर स्वार झालेली मित्रांनो लखाबाई लक्ष्मीआई होय. तिचा पण वेगळा इतिहास आहे रेड्यावरचा. अशी माझी लखाबाई लक्ष्मीआई जरी मरी पांढरी आई कोकणातली, अशी ते जरी मरी मित्रांनो रेड्यावर स्वार आणि त्या पालखीमध्ये स्वार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आखाड महिन्यामध्ये शुद्ध पद्धतीने पूजा करा मित्रांनो. गाडीवानाला कोंबड्या बकऱ्याचा मान आणि जरी मरीला लक्ष्मीआईला मात्र गोडव्याचा मान दिला जातो, हे मात्र लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये रेडे कापायचा मान होता, पण आता तसं ते बंद झालेलं आहे. आता कुणी कापत नाही, पण काय वेळेस जे मानपान असेल, जी पुराणिक पद्धत असेल, त्या पुराणी पद्धत अनुसार जुनी लोक चालतात. पण पहिला रेड्याचा देखील बली द्यायचा, कारण ते 11 विक्रा रूप होतं मित्रांनो. अशी ही वरकडची लक्ष्मी आहे म्हणजे जरी मरी होय. जरी मरी म्हणजे असं देखील आख्यायिका दुसरी आहे, जरी मरी म्हणजेच चंडा आणि मुंड लक्षात ठेवा. आणि अंबाजी म्हणजे अंबाबाई, हे लक्षात ठेवा. काय वेळेस नाव बदललं, अर्थ बदलला, कुठं लिखित ठेवला नाही, तोंडामध्ये इतिहास लोकांनी ठेवला. जसंच की छत्रपती महाराजांचा पवाडा गायला जातो गोंधळांनी ठेवला, तसंच लक्ष्मीआईचा इतिहास पोतराजांच्या तोंडात राहिला. कधी लिखित असं त्यांना कधी वाटलं नाही, पण आता कसं कागद बोलतं, बाकी काय बोलत नाही. पण सत्य सांगायला देखील कागद बोलतं. पण बाबासाहेबांनी सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. संविधान चांगलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही असं बोलतोय आणि तुम्हाला खरा इतिहास माहिती पडावा म्हणून तुम्हाला सांगायचा देखील प्रयत्न करतो. कोरडा घातला आई साहेबांनी शेषनागाचा 10व्या खंडाचा, पोतराजाचा मान शिवशंभोचा, लक्षात ठेवा. आणि हरी म्हणजेच तिच्या पत्नीचा. ज्या टायमाला हरीची पालखी जाती तेव्हा तिचा गाडा मात्र पुढं जातो. अशी वरकडची लक्ष्मी आहे होय. मग मित्रांनो तुम्हाला मानपान सांगतो, नीट ऐकून घ्या मित्रांनो. जर गाडीवान असेल तर कोंबड्याचा बळी दिला जातो, जसं मसोबाला दिला जातो. कोण बोकडं कापतं, कोण रेडा कापतं, त्याची पद्धत मित्रांनो. पण देवीला चाळीचा मान असतो. पोतराज पुढं नाचत असतो. लिंबाबिंबांचा मान असतो. जिथं कुठं स्मशान लागलं त्या स्मशानाला पहिलं नारळ लिंबू आईसाहेबांच्या नावाला टाकलं जातं. मग कोंबडं का मित्रांनो पोतराज दातानं ओढतो, ते आगुर दैत्यामुळं न ओढतो, हे मात्र लक्षात ठेवा. हिरवी झाडी अशी आईचं लेणं आहे. विक्रार 11 रूप आहे, कुणालाच आईसाहेब ऐकली नाही. ज्या टायमाला पोतराज तया शंभूंसारखा नाच करायला लागला, त्या टायमाला आईला शांत हे पोतराजांनी केलं, हे मात्र लक्षात ठेवा. आखाड महिन्यामध्ये आईसाहेबांची वेगवेगळ्या पद्धतीने शुद्ध पद्धतीने मित्रांनो आखाड महिन्यात पूजा होत असते. पण विठ्ठलाची जोपर्यंत पालखी मात्र जात नाही, एकादशी मोठी होत नाही, माघारी फिरत नाही, तोपर्यंत आखाड करण्याचा अधिकार कुणाचाच नसतो, हे मात्र लक्षात ठेवा. पण काही लोक आजकालची म्हणजे म्हणतात ना की बाबा चला काय करायचं, 2 पैसे गेले तर गेले, काही करा. खोकाळ झालेला आहे, बुवाबाबांचा सुळसुळाट झालेला आहे. कोण कॉम्पिटिशनवर देव घेतोय, कोणी सोन्याची मूर्ती घेतली, कोण चांदीची मूर्ती घेते. देव चांदी आणि सोन्या नाण्याला भोका नाही, देव भक्तीला भोका आहे. ते जरी असो किंवा मरी असो, जरी मरी जर मित्रांनो पाहिले गेले चंड आणि मुंड म्हणून तिला ओळखलं जातं, कारण 11 विक्रार तिचा रूप आहे. जसंच की कर्नाटक भागामध्ये मित्रांनो मरियम्मा देवी म्हणून ओळखलं जातं, जी की 11 विक्रार आहे. आणि मरी म्हणजे मित्रांनो जे की स्मशानात राहणारी खतरनाक दिसणारी 11 विक्रार रूप असणारी आहे. आणि तिचा वरचं कोण असेल तर वडकडची लक्ष्मी आहे. तिचा पोतराज तिथं नाचत असतो आणि तिला जरी आणि मरी म्हणून ओळखलं जातं. अदर्स मित्रांनो तिथं मरियम्मा म्हणून ओळखलं जातं, मरिंजी म्हणून ओळखलं जातं. अशा अनेक प्रकारचे तिचे नावं आहेत. कोकणामध्ये तिला पांढरी आई म्हणलं जातं, जी की रेड्यावर स्वार आहे मित्रांनो.
अनेक वेळा अनेक नावं तिचे वेगवेगळे घेतले जातात हे मात्र लक्षात ठेवा. कोकणातून येणं केलं कारण कोकण भाग हा तंत्र मंत्रांचा आणि त्याच्यानंतर मित्रांनो मी ज्या टायमाला तिथून बाहेर आली मित्रांनो ते कोकण पट्टीच होती जी कोकणातून बाहेर आली. त्याच्यानंतर मित्रांनो कोकणामधनं त्या नदीमधून अजून म्हणलं तर मित्र परशुबाळ म्हणजे परशुराम देखील त्याच्यामध्ये आला. अशा अनेक प्रकारचे गुढ रहस्य मात्र तिथनं आले. अनेक प्रकारचे तिथनं मित्रांनो वेगवेगळ्या शक्ती देखील उत्पत्ती झाली हे मात्र लक्षात ठेवा. असेच आईसाहेब भटकत 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 या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर कर्नाटक साईडला पण आहे भटकत भटकत तिचा गाडा गेलेला आहे. अशा अनेक प्रकारचे आईसाहेबांना नावं असल्यामुळे आई अकरार विकरार आहे मानली तर मित्रांनो ते पक्की खतरनाक आहे. कोणाला ऐकत नाही. अकरार विकरार रूप आहे. स्मशानात बसल्यानंतर मित्रांनो भल्या भल्यांना देवऋषांना भल्या भल्या देवांना ते झुकले नाही. कधीच त्यांचा मित्रांनो मानपान ऐकून घेतला नाही. ज्या टायमाला तिचं सतपण देवांना कळलं त्या टायमाला बरोबर देव तिला नमल्यानंतर शिवशंभूंनी तिला शांत केलेलं आहे. आणि पोतराजच मित्रांनो शिवशंभूचा अवतार मानून आपण त्यांची देखील पूजा केली पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. पोतराज पण असा पाहिजे मित्रांनो त्याला इतिहास माहिती पाहिजे. असाच पोतराज गुरु तुम्ही केला पाहिजे. लक्ष्मी आईचा मला अधिकार माहिती सांगण्याचा आहे कारण मित्रांनो तेवढा मी शोध केलेला आहे अभ्यास केलेला म्हणून तुमच्यापुढे मी सांगतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो. आखाड महिन्यामध्ये अशा अनेक प्रकारे मित्रांनो 52 वाड्या तर 52 वाड्यामध्ये आईसाहेबांचा मित्रांनो मानपान दिला जातो. आईसाहेबांची पालखी निघत असती. जत्रा खूप मोठ्या थाटामाटानं होत असती. गाड्या असतात. पोतराज नाच करत असतो. पोतराजच मित्रांनो जी की लक्ष्मी आई लखाबाई मित्रांनो मानपान देऊन तिला जळातून तळातून बाहेर काढलं जातं मित्रांनो कारण त्या जळातून तळात बसली होती आणि तिला मान काढायचा मात्र पोतराजचा आहे. तिची पूजा नीती नियमानं दह्या भातावर कोण करतात कोण पुरणपोळीवर करतात कोण भाजी भाकरीवर करतात तर कोण कोण मित्रावर देखील करतात. अशी तिची पद्धत आहे. अकरार विकरार तिचं रूप आहे मित्रांनो. लक्षात ठेवा पानाला जरी पान चुकलं तर कोणाचं ऐकत नाही. जर मित्रांनो तिला दिलं तरच ते तुम्हाला देते ना तर तिचं ले वेगळ्या बाकीचे देव परवडले पण लक्ष्मी मर्याई जरे हे ले खतरनाक पूर्ण आखाडा गाजवलेला देवीचा सतपण आहे. शेवटी विठ्ठलाला देखील जागा सोडावं लागली होती तिला हायर माहेर द्यावं लागलं होतं. नाथांना हायर माहेर फलटणला द्यावं लागलं होतं. अशी माझी वरकडची लक्ष्मी आई जरी मरे आहे मित्रांनो. लक्षात ठेवा अंबाजी लिंबाजी गाडीवान आहे मित्रांनो पण अंबाजी अंबाबाई वरून पडला आहे असं काय पोतरांचा देखील दावा आहे मित्रांनो. पोतराजांचा देखील दावा आहे हे मात्र लक्षात ठेवा. जेवढा मला इतिहास प्राप्त झाला जेवढं मला तिची माहिती जरी मरेची कळली तेवढी मी तुम्हाला सांगितली मित्रांनो. जर ह्याच्यामध्ये काय चुका झाल्या असेल तर क्षमस्व असावं. शोध करून अभ्यास करून मित्रांनो तुम्हाला माहिती सांगत असतो आणि देण्याचं कार्य करतो. असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. कमेंटमध्ये काळोबाईच्या नावानं चांग भलं जरी मरीच्या नावानं चांग भलं वरकडच्या लक्ष्मी आईचं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो जर तुम्हाला करणी भानामती जादूटोणा वशीकरण स्तंभन मारण उच्चाटन या सगळ्या गोष्टींमध्ये श्रद्धा काय अंधश्रद्धा काय देवाला कौल लावून बघायचं असेल गुरुविषयी शंका विचारायचा असेल पण गादीविषयी शंका विचारायचा असेल मंत्रतंत्रामध्ये विषय शंका जर विचारायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला काय अटी दिलेल्या आहेत. अटी वाचूनच मला कॉल करा. अन्यथा नसला केला तरी चालेल. शुक्रवारी फक्त आपली गादी चालू असते. फोन करून या शुक्रवारी जर तुम्ही येत असाल हा व्हिडिओ तुम्ही बघून जर येत असाल तर मित्रांनो 7 तारखेला आपली गादी शुक्रवारी भरत आहे तर सर्वांनी आलं तरी चालून जाईल मित्रांनो. माझ्या साधना वगैरे असतात म्हणून माझे व्हिडिओ लेट येत आहेत मित्रांनो पण तुमचा सपोर्ट मला भेटतो म्हणून मी मित्रांनो त्याच दमावर त्याच आशेनं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो हे मात्र लक्षात ठेवा. असाच सपोर्ट द्या मित्रांनो. खरं काय आहे देवरस पण काय आहे काय सत्य असत्य सगळं तुम्हाला या चॅनलवर कळेल. इतरांपेक्षा दिखावा न करता पटलं माझ्याकडे या नसला आलं तरी चालेल. लुटायला तुम्ही रेकाम्या बिंदात जावा. मी या कुणाला म्हणत नाही किंवा मी जावा कुणाला म्हणत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार मात्र आहे हे मात्र लक्षात ठेवा. एवढीच माहिती सांगितली मित्रांनो. तुमचे डाऊट देखील पूर्ण करी. जरी मरी कोण आहे संपूर्ण त्याची माहिती सांगितली. त्याच्यानंतर मित्रांनो हाताला धरून जरी मरीला लक्ष्मी कशी आली हे देखील तुम्हाला सांगितली. रेड्यावर स्वार आहे जसं सिंहावर ह्याच्यावर आहे तसंच मित्रांनो आईसाहेब अकरार विकरार असल्यामुळं ना मित्रांनो रेड्यावर आईसाहेब स्वार झाली. तिचा पण इतिहास रेड्याचा वेगळा आहे. मी नंतर तुम्हाला सांगेल. कायच विषय नाही. आखाड महिन्यामध्ये पूजा कशी करायची ती देखील मी तुम्हाला सांगितली. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.